आता तलवारी घ्या, कापा कोणाले, बलात्कार करा, काही करा, सत्ता आमच्या हाती द्या. मला असं वाटते का राजीनामा देऊन भागणार नाही आहे. या प्रवृत्तीला खतपाणी कोण घातलं, कशा पद्धतीने ह्या प्रवृत्ती देशभरात राज्यभरात वाढत चाललेला आहे. पक्ष आणि कार्यकर्ता पक्षाच्या माध्यमातून सत्ता, एवढंच काय फक्त शिल्लक राहिलं काय. आता तलवारी घ्या, कापा कोणाले, बलात्कार करा, काही करा, सत्ता आमच्या हाती द्या. एवढं मर्यादित आम्ही पाहतोय. विचार करणाऱ्या राज्यकर्त्याचा खऱ्या अर्थानं निश्चित केला पाहिजे. मारणारे कोणत्या जातीचे होते आणि मरणारा कोणत्या जातीचा होता हा विषय महत्त्वाचा. ज्या प्रवृत्तीनं मारलं, ज्या पद्धतीनं त्यांनी त्या मौतीवरही सुद्धा त्याचा एक वेगळ्या प्रकारचा क्रूरपणा केलेला आहे, ते खरं तर फार वाईट आहे. कारण ही काही प्रवृत्ती एकाएकी तयार होत नाही. ही प्रवृत्ती झालेली आहे. त्याला 10-20 वर्षात खतपाणी घातलं गेलं. वाल्मिक कराडसारखा महाठग, महाक्रूर दादा इथं निर्माण होतं. अशा पद्धतीचा गुंड तयार होतोय आणि त्याला राजश्रय मिळतं.